पेन तालुक्यात पाणी टंचाईचा भीषण फटका. 8 दिवसातून एकदा पाणी. ग्रामस्थांचा संताप उसळला. नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस. मी आहे तुमच्यासोबत मुख्य संपादक पवन हनुमंते. आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. अनेक वाड्या आणि गावांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिकांना तब्बल 8 दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे आणि तेही अनियमितपणे. स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी उपोषण केलं होतं. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 1 महिना उलटूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय. दररोज पाण्यासाठी महिलांना वनवन भटकावं लागत आहे. लहान मुलं आणि वृद्ध यांची अवस्था बिकट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमरचंद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी मोठा निर्णय घेतलाय. येत्या 8 मे रोजी वाढव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर सर्व गावकरी एकत्र येत उपोषणाला बसणार आहेत. गावकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय, जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. तसेच उपोषणादरम्यान कुणाचं काही बरं वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाची असेल, असा उल्लेख त्यांनी पत्रामध्ये केलाय. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे निवडणुकीच्या काळात पाणी 24 तास मिळत होतं. मग निवडणूक संपल्यानंतरच पाणी टंचाई का? ही केवळ समस्या नाही तर लोकांशी केलेली सरळ फसवणूक आहे. न्यूज कट्टा एक्सप्रेस या प्रश्नावर ठामपणे गावकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे. जोपर्यंत या भागातील लोकांना नियमित पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवत राहणार. तुम्हीही या लढ्यात सहभागी व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच निर्भीड जनतेच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या बातम्यांसाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. पाणी हा हक्क आहे, उपकार नाही, आणि हा हक्क मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही. माझं नाव जितेंद्र म्हात्रे, मी लाखोल्यातला आहे. आज पाण्याचा प्रश्न बघितला तर खूप गंभीर आहे. तसं बघितलं तर तळे पण सुकलेले आहेत आणि ही जी लोक आहेत ते 8-8, 10-10 दिवसातून पाणी सोडतात. आणि पाण्याची एवढी समस्या असूनसुद्धा त्या अधिकाऱ्यांना म्हणा किंवा जे पाणी सोडणारे त्यांना आमची काळजी नाही. भरपूर पाणी असूनसुद्धा आज आम्हाला पाणी मिळत नाही. मग आता येणारे 8 तारखेला अमरचंद म्हात्रे आणि त्यांच्यासोबत ही आमची जी वयस्कर मंडळी आहे ते आता उपोषणाला बसणार म्हणजे बसणार. मग त्यांचं काही झालं तर त्याला जबाबदार हा सरकार असेल आणि ते अधिकारी असतील. गेल्या 25 तारखेला आम्ही उपोषणाला बसलो होतो पाण्याच्या संदर्भात खारेपाट विभागासाठी. तर 25 ते 28 ह्या दरम्यान आम्हाला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने लेखी दिलं की 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला मुबलक पाणी सोडू. आज 20 दिवस होऊन गेले. आता आम्हाला फक्त एकच, या येत्या 8 तारखेला 8 मेला असा काही आंदोलन उपोषणाद्वारे होईल. आपण पाहत राहाल. मी एकटाच बसणार होतो, मी आजारी आहे. तरी पण ह्या सगळ्या महिला पुरुष वर्ग त्यांनी सांगितलं तुम्ही एकटे नाहीत, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. आणि ज्यावेळी तुम्ही माझी फाईल पाहिलीत ना आजाराची, डॉक्टरसुद्धा अजब करतात. परंतु मी या आजाराला काय केलं माहिती आहे का? ह्या आजाराला मनामध्ये घेतला, मनाने ताबा घेतला आजारावर. आता मी आजारी वगैरे नाही, आता मी ठणठणीत आहे ह्यांच्या सपोर्ट मुलं. आता एकतर पाणी किंवा मरण, बस दुसरं काहीच दिसणार नाही. पाणी किंवा मरण बस. काय तुम्हाला मागे आश्वासित केलं होतं? त्यांनी सांगितलं, फार अगदी नम्रपणाने सांगितलं आणि अतिशय आव आणून. मी तर उठणारच नव्हतो, पण त्यांनी सांगितलं काका विनंती आहे 15 ते 20 दिवसामध्ये शेवटच्या टोकापर्यंत खारेपाट विभागामध्ये मुबलक पाणी सोडू. पण आज महिना व्हायला आला, कुठे आहे पाणी? उलट आणखी समस्या वाढत गेली. काय अवस्था आहे हो? अधिकारी पाणी करायला कोण आलेच नाही? नाही, कोणच नाहीये. पाणी करायला सुद्धा कोणी येत नाही. काय बिकट अवस्था आहे बघा ना. मग आता कळेल की खारेपाट विभागातला माणूस शांत आहे. पण आता कळेल आपल्याला येत्या 8 तारखेला की हा खारेपाट विभागातला माणूस कसा आहे तो. कुठे बसणार आहात तुम्ही उपोषणाला? वडाव या ठिकाणी शिवाजी पुतळ्याजवळ. तिथं तुमचं ठाम झालेलं आहे. एक तर पाणी किंवा मरण. आणि आज उपोषणाला अशी माणसं बसणार आहेत, मी त्यांना विनंती केली हो तुम्ही नका बसू. परंतु आता वयस्कर माणसं ती बसतायत, जेणेकरून 2 आणि 3 अशा एक दिवसाच्या अंतराने एकेकाचा प्राण जाणार आहे हो. अशी बिकट अवस्था आहे. काय म्हणतोय, धरण आमच्या उशाला आणि कोरट पडली घशाला, आणि खरंय होते. काय अवस्था आहे तुमचं? आणि पाणी येते का घरी? नाही, पाणी येत नाही. माझं नाव सुवर्णा, कुठला गाव आहे? मंत्रीवाडी. किती दिवसांनी पाणी येते? 8 दिवसांनी आज पाणी आला, तो पण पुरेसा नाही. कसं का पाण्याचं कसं काय होतं तुमचं? पाण्याचं काय, कुठं तरी जायचं कपडे धुवायला, आंघोळीला पाणी आणायला.
आता ते तर सांगतात की दररोज पाणी सोडतो म्हणून 3 दिवसांनी का 2 दिवसांनी म्हणून. कुठे पाणी येते त्याही आमच्या समोर येऊन सांगावा. सांगावं समोरला कोणी. मग आता जर पाणी जर 8 दिवसांनी जर आला नाही मग काय करणार तुम्ही आता? मग तल्याचा पाणी घेतो ना आम्ही आंघोळ. आमचं आयुष्य त्या तल्याच्या पाण्यातच गेलेलं आहे. तर बाई तर सांगतात का पाणी सोडलं जातं म्हणून तिथं कोणतं मग त्याही यायचं बघायला किती सोडतात ते. पाणीच येत नाही म्हणजे आता 8 दिवसांनी. 8 दिवसातून आज आलाय पाणी. आम्हाला पाणीच नाही. पाणी आम्ही तसं पण नाही. मग आता पियाला पाणी कुठलं आहे तुमच्याकडं? पियाला पाणी कुठलाय वरचा. निवलं टाकायचं. हा. मग तो वर्षभर पुरतो तो? हो पुरवायलाच पाहिजे आणि तसा. आता ह्यो नलाचं पाणी येतोय हो. तो काय आम्ही आता जेवण- पाणी जास्त येई नाही तर काय करायचं. जेवण बनवायला, आंघोळीला, वापरायला सगळ्याला नळाचं पाणी घेतो. फक्त पियाला आम्ही आकाश पाणी घेतो. हा एवढा मोठा पाण्याचा प्रश्न आहे. ताई येणाऱ्या 8 तारखेला काहीतरी महिला उपोषणाला बसणार आहेत. काय नेमकं आहे ते? आता आम्ही माघार घेणार नाही. आम्हाला पाण्याचा हा विषय सोडवलाच पाहिजे. हे आमचे दीर आता बसलेले मागं उपोषणाला एकटेच. ते आजारी आहेत तरी पण ते आता आमच्या सोबत आहेत 8 तारखेला. म्हणजे तुमच्या महिला हो हो आम्ही पण. आम्ही पण बसू. तुमचा निर्णय ठाम आहे. हो आम्ही सर्वजण बसू तिथे. आम्हाला पाणी भरपूर आल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. आम्हाला पाणी नाही ना काय नाही म्हणून आम्ही तिथे बसणार आहे. न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड.